नुकताच चातुर्मास महिना चालू झालेला आहे आणि या चातुर्मासात प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी व्रतवैकल्य करत असतात. त्याच्यानंतर पारायण करतात किंवा नामस्मरण करत असतात. पण बऱ्याच लोकांना नामस्मरण जर करायचं असेल तर त्यांच्या लक्षात येत नाही की नक्की कुठल्या देवतेचं नामस्मरण करावं किंवा कुठल्या क्रमाने करावं. तर तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. नामस्मरण करताना सगळ्यात प्रथम म्हणजे गणपती बाप्पाची एक माळ करावी. गणपती ही देवता विघ्नहर्ता तर आहेच, शिवाय तो 8 दिशांचा अधिपती पण आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पहिली माळ म्हणजे गणपतीची करावी. मग ते करताना ओम गंग गणपतये नमः हा मंत्र तर सगळ्यांना माहितीच आहे, याची करावी. त्याच्यानंतर आपल्या कुळाचं जे रक्षण करते म्हणजेच आपली कुलदेवी जी असते तिची एक माळ करावी. त्यानंतर आपलं जे इष्टदैवत असेल म्हणजे स्वामी समर्थ असतील तर श्री स्वामी समर्थ किंवा गजानन महाराजाचं समजा तुमचे असतील तर गणगणगणात बोलते किंवा तुमचं जे इष्टदैवत असेल त्याप्रमाणे एक माळ करावी. आणि नंतर जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर तुमच्या गुरूंनी जो मंत्र तुम्हाला दिलेला असेल तर त्याची एक माळ करावी. तर ह्या क्रमाने ह्या देवतांचे तुम्ही ह्या चातुर्मासात माळ करू शकता आणि नामस्मरण करू शकता. त्यामुळे हा चातुर्मास चालू झाल्यानंतर हे 4 महिने तर तुम्ही नामस्मरण कराच, पण त्याच्यानंतरही हे नामस्मरण तुम्ही अखंड जरी चालू ठेवलं तरी चालू शकतं. चला तर मग ह्या चातुर्मासापासून नक्कीच नामस्मरण करायला सुरुवात करा.